चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अपूर्णांक संख्यांची वजाबाकी करायला. ज्यावेळेस संख्या अंश आणि छेद या रूपामध्ये मांडली जाते, त्यावेळेस वजाबाकी करताना अशी कुठली ट्रिक वापरावी की जेणेकरून त्या प्रश्नाचे पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मिळून जातील. तीच ट्रिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा. चला मग आपण आज शिकूयात अपूर्णांक संख्यांची वजाबाकी करायला. त्यासाठी पहिलं उदाहरण बघा, 7/2 वजा 3/4. या उदाहरणामध्ये छेद हा असमान आहे, म्हणजे वेगळा आहे. मग अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी आपण तिरकस गुणाकार करत असतो. ठीक आहे. मग तिरकस गुणाकार म्हणजे काय, तर तिरका गुणाकार करायचा, म्हणजे तिरक्या ज्या संख्या त्यांचा गुणाकार करायचा आणि छेदांचा गुणाकार त्याच्या खाली मांडायचा. बघा मग आता 7 चोक किती येतं, 28 येतं. मग 7 गुणिले 4 उत्तर येईल तुमचं 28, मांडून टाकायचं. वजा चिन्ह आहे तसं द्या, 3 दुने 6, छेदस्थानी गुणाकार 4 दुने 8 येतो. उत्तर आपलं येईल 28मधून 6 वजा केले तर 22 भागिले 8. याला अजूनही संक्षिप्त रूप तुम्ही देऊ शकता. दुसरं गणित बघा, 2/3 वजा 1/4. काय करणार आता, नेहमीसारखी आपली ट्रिक फिक्स आहे, ती म्हणजे तिरकस गुणाकार करायचे आणि छेदांचा गुणाकार. मग 4 गुणिले 2 हा एक तिरकस गुणाकार येईल आणि 3 गुणिले 1 हा एक तिरकस गुणाकार येईल. यांची वजाबाकी करायची आणि खाली छेदांचा गुणाकार मांडायचा. बघा मग आता 4 दुने किती येतं, 8 येतं. वजा चिन्ह द्या, 3 एके 3 आलं, भागिले 4 गुणिले 3 किती येतं, 12. मग 4 त्रिक 12 लिहा. 8मधून 3 गेले तर उत्तर तुमचं किती येणार आहे, 8मधून 3 गेले तर उत्तर येईल तुमचं 5 आणि 5ला भागिले काय असणार आहे, 12. मग आपलं उत्तर आलं 5/12. तिसरं गणित बघा, 2/3 वजा 2/5. याही संख्येमध्ये छेदस्थानी संख्या भिन्न आहे. मग अशा वेळी पुन्हा काय करणार आहे, आपण तिरकस गुणाकार करणार आहोत आणि छेदस्थानचा गुणाकार त्या छेदस्थानीच मांडायचा. बघा मग आता उत्तर कसं येते, 5 गुणिले 2 10 आलं, वजा चिन्ह द्या, 3 गुणिले 2 किती उत्तर येईल तुमचं, 6 उत्तर येईल, बरोबर. भागिले 5 गुणिले 3 किती येतं, 15 येतं. मग आता वजाबाकी करा, अंशस्थानमधून 10मधून 6 गेले 4 आलं आणि छेद 15. ठीक आहे. आता चौथ्या गणितामध्ये आपण जातोय. चौथं गणित बघा, समजा 1/4 वजा 2/9. पुन्हा छेद हा आपला भिन्न आहे, वेगळा आहे. मग तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 9 आणि 1चा गुणाकार करा आणि त्यातून वजा करायचा आहे 4 आणि 2चा गुणाकार आणि छेदस्थानी नेहमीसारखा गुणाकार करायचा. बघा 9 एके 9, वजा चिन्ह द्या, 4 दुने 8 भागिले 9 चोक 36. आता वजाबाकी करा अंशांची, 9मधून 8 गेले 1 राहिला आणि भागिले 36. उत्तर आपलं आलं 1/36. आता 5व्या गणितामध्ये आपण येतोय. 5वं गणित बघा, आता मी बोर्डवरती लिहिते, तुम्ही पण प्रयत्न करा उत्तर काढण्याचा. 2/5 वजा 3/11. आता आपल्याला याची वजाबाकी करायची. बघा आता तिरकस गुणाकार करायचा, कारण छेदस्थानी संख्या वेगळ्या आहेत, बरोबर. म्हणजे 11 गुणिले 2 आणि 5 गुणिले 3 आणि छेदस्थानी पुन्हा गुणाकार येईल. 11 गुणिले 2 22 लिहा, वजा लिहिलं चिन्ह, नंतर 5 त्रिक 15 आलं, भागिले 11 किती येतं तुमचं उत्तर, तर 55 येतं. ठीक आहे. मग आता 22मधून 15 वजा केले 7 येईल आणि भागिले 55. उत्तर आपलं आलं 7/55. पुढचं गणित बघा, 3/4 वजा 1/3.
या संख्येमध्ये छेदस्थांच्या संख्या 4 आणि 3 आहेत. म्हणजे भिन्न संख्या असेल तर आपण तिरकस गुणाकार करतो. मग 4 गुणिले 3 आणि 4 गुणिले 1 हा गुणाकार करायचा आणि अंशस्थानी मांडायचा. मग काय आता 3 त्रिक 9 वजा 4 एके 4 आणि भागिले छेदस्थांचा गुणाकार 4 त्रिक 12. 9तून 4 गेले 5 आलं आणि छेदस्थांची संख्या आपली नेहमीसारखी आहे ती 12 ठेवायची. ठीक आहे. आता पुन्हा एक पुढचं गणित बघूयात आपण. समजा 4/7 घेतलं आणि त्यातून तुम्हाला वजा करायचे आहेत 2/5. काय करायचं? आपली ठरलेली ट्रिक आहे ती म्हणजे तिरकस गुणाकाराची. नेहमीच्या पद्धतीने तिरकस गुणाकार करत राहायचा आणि उत्तरं जे येतील ते वजा करायचे. बघा आता 5 चोक किती येणार? 20 येणार. ते लिहून टाका. वजा 7 दुने 14 आलं आणि छेदस्थांचा गुणाकार 7×5 35. आता तुम्हाला 20मधून 14 वजा करायचेत. उत्तर तुमचं येईल 6 आणि भागिले 35. ठीक आहे. गणितं सगळी समजली असतील. आता एक शेवटचं गणित घेऊयात आपण. ते तुम्हाला होमवर्कसाठी दिलेलं गणित आहे. बरोबर आहे. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. गणित बघा 1/3 वजा 1/4. प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.